नमस्कार, मी मिलिंद मोबारकर आणि आपण पाहत आहात माझे चॅनल लोकहितवादी. मित्रांनो, माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे सरकारने चालवली मद्यप्रेमींची लूट आणि त्यांच्या बायका मात्र सरकारसाठी दोडक्या बहिणी. तर आजच्या या ग्लोबलायझेशनच्या युगात आपण पाहतो की आज प्रत्येक व्यक्तीचं जीवन एकदम धकाधकीचं झालेलं आहे. इतकं की आज प्रत्येक व्यक्तीला त्याचा चरितार्थ चालवण्यासाठी दिवसभरामध्ये किमान 10 ते 12 तास काम करावं लागतं. IT क्षेत्रातल्या व्यक्तींना तर बऱ्याच वेळा 14 तास काम करावं लागतं. वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना, डॉक्टर्सना सुद्धा 14 तास काम करावं लागतं. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून तसेच आज विभक्त कुटुंब पद्धती आलेली असल्यामुळे प्रापंचिक अडचणी, प्रापंचिक समस्या मुलाबाळांच्या आजच्या या स्पर्धात्मक युगातील मुलाबाळांच्या शैक्षणिक समस्या, तसेच इतर काही गोष्टींमुळे मानसिक ताणतणावाचे प्रमाण फार प्रचंड वाढलेलं आहे. एस्पेशली पुरुषांमध्ये आपण जर पाहिलं तर घरामध्ये पुरुष जरी कुटुंबात राहत असला तरी तुम्ही देखील मान्य कराल की शेवटी पुरुष कुटुंबात राहूनसुद्धा हा एकटाच पडतो. कारण होतं असं की आता महिला म्हणतील की आम्हाला ताणतणाव नाही का? आहे ना, महिलांनासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने ताणतणाव निश्चितच आहे. आणि परंतु फरक एवढा आहे की महिलांना त्यांचा ताणतणाव काढण्यासाठी, रिलीज करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. आता ते बोललं तर मी महिलांच्या विरोधामध्ये बोलतो असं होईल, म्हणून मी फक्त माझं पर्सनल उदाहरण सांगतो. माझी मिसेससुद्धा आजपर्यंत जॉब करत होती. तिलाही तिच्या कामाच्या ठिकाणी खूप ताणतणाव असायचा. परत घरातले कामं निश्चितच असतात बायकांना, महिलांना. आणि मग तिला मेंटल स्ट्रेस झाला, कामाच्या ह्याच्यातून ताणतणाव झाला का तो रिलीज ती कोणावर करायची? तर त्याची चिडचिड माझ्यावर करायची. वेळ प्रसंगी फार झालं त्यांना रिलीज, तर ते रडू शकतात. महिलांना सगळ्यात मोठं स्ट्रेस रिलीज करायचं. मी मी वैद्यकीय क्षेत्रातला काम केलेला माणूस आहे, 30-35 वर्ष. महिलांना देवानी, निसर्गाने त्यांचा ताणतणाव रिलीज करण्याचं सगळ्यात मोठं जे काही शस्त्र दिलेलं आहे, मार्ग म्हणू, शस्त्र नाही म्हणणार मी, मार्ग आहे तो रिलीज करण्यासाठी. का रडलं, आपल्याला माहिती आहे की आपण रडलो की आपला स्ट्रेस रिलीज होतो. पण आपण नाही रडू शकत, पुरुष रडत नाहीत, रडता येत नाही पुरुषांना. आणि म्हणून की काय, या सर्व गोष्टींमुळे शेवटी दिवसभराचा ताणतणाव रिलीज करण्यासाठी संध्याकाळी पुरुष वाईन शॉपमध्ये जातो. बहुतांशी पुरुष, आय डोंट टॉक अबाउट एव्हरीबडी, परंतु बहुतांशी पुरुष मंडळी हे एकतर वाईन शॉपमध्ये जाऊन घरी लिकर घेऊन येतात, घरामध्ये मोठी मुलं असतील तर ते प्रिफर परमिट रूम्स.
तर थोडक्यात सांगायचा मतितार्थ हा एवढाच आहे की हा ताणतणाव रिलीज करण्यासाठी शेवटी मद्याचा आधार घ्यावा लागतो. कारण अल्टिमेटली डोकं म्हणजे ताणतणाव रिलीज होऊन डोकं शांत होण्यासाठी आणि झोप चांगली लागण्यासाठी मद्यासारखा उत्तम पर्याय नाही. आता तुम्ही म्हणाल झोपेची गोळी सुद्धा हॅबिट फॉर्मिंग आहे आणि म्हणून आपण स्ट्रेस रिलीज करण्यासाठी शेवटी पुरुष मंडळी मद्याचा आधार घेतात. आणि आज जर आपण पाहिलं तर दारू म्हणजे मद्य हे बहुतांशी मेजॉरिटी ऑफ द पीपल, मेजॉरिटी ऑफ द मेल पॉप्युलेशनचं आपल्याकडे एक अनिवार्य म्हणा किंवा जीवनावश्यक वस्तू झालेली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि नुसतं हेच नाही तर आपण पाहतो की आजकाल आजच्या या युगात कुठल्याही बिझनेस मीटिंग्स, कुठल्याही समजा कंपनीला एखादं प्रॉडक्ट लॉन्च करायचं असेल आणि त्याच्यासाठी त्यांची डीलर्सची मीटिंग असेल किंवा मेडिकल फील्डमधल्या फार्मास्युटिकल कंपनी ज्या CMEs अरेंज करतात डॉक्टरांसाठी किंवा IMAच्या मीटिंग्ज असतात, कुठल्याही असतील, मग नुसतं प्रतिष्ठित समाज जो आहे याच्यामध्ये मग डॉक्टर्स येतात, वकील येतात, व्यापारी वर्ग येतो, पत्रकार बंधू येतात, असे सगळा जो प्रतिष्ठित वर्ग आहे यांच्या सोशल गेट टुगेदर्स तसेच असे बिझनेस मीटिंग्स वगैरे ज्या काही होतात त्या शेवटी त्याच्या ज्या पार्ट्या होतात त्याच्यामध्ये दारू आज अनिवार्य गोष्ट झालेली आहे. आणि थोडक्यात ही एक जसं मी मगाशी म्हणालो की जीवनावश्यक गोष्ट झालेली आहे असं म्हणल्याच वावगं ठरणार नाही. आणि ही जी दारू आहे ही सत्तेवर असलेल्या प्रत्येक सरकारसाठी सोन्याचे अंड देणारी एक कोंबडीच आहे. म्हणजेच काय तर सरकारला दारूच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये महसूल जमा होतो. दारूच्या विक्रीतूनही होतो आणि दारूच्या परमिट्समधनंही होतो. म्हणजे दारूसाठी जो परवाना, त्या दारू सेवनासाठी जो परवाना सरकार देतं त्याच्यासुद्धा लायसन्स फीज या भरपूर आहेत. आणि हा महसूल जनरेट होतो त्याच्यातून. हे सरकारला कुठल्याही पक्षाचे असो ते सरकारला चांगलं माहीत झालेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की दरवर्षी बजेटच्या वेळेला सरकार या मद्यावरील, दारूवरील कर 5-10% वाढवत असतं. आता सध्याच्या महायुती सरकारने अचानकपणे दारूवरील कर, उत्पादन शुल्क वगैरे काय असेल ते कर हा तब्बल अवास्तवपणे 50 ते 60% वाढवला. आणि म्हणून मी म्हणतो की सरकारने चालवलेली मद्यप्रेमींची लूट ही लूटच आहे. सडनली तुम्ही 50-60% किमती वाढवता दारूच्या. त्याचं कारण काय तर सरकारने कारण असं दिलेलं आहे की या महायुती सरकारने निवडणुकीच्या वेळेला कुठल्या महिलेनी मागणीही न केलेली असता महिला वर्गाला खुश करण्यासाठी, त्यांना आकर्षित करण्यासाठी त्यांना एक प्रलोभन दिलं
ते प्रलोभन काय जाहीर केलं, प्रलोभनच म्हणेन मी त्याला, ते प्रलोभन जाहीर केलं की महिलांना लाडकी बहीण योजना म्हणून एक योजना काढली का त्या योजनेअंतर्गत दरमहा महिलांना 1500 रुपये भेट सरकारकडून लाडकी बहीण म्हणून जाहीर केलं. आता त्या प्रलोभनाला बळी पडून अनेक महिलांनी अर्ज केले आणि त्यांना सरकारने त्या वेळेला सरकार सत्तेमध्ये आलं, महायुती त्याचं भरभरून मतदान केलं, महायुती सरकार सत्तेवरती आली आणि त्यांनी या महिलांना 1500 रुपये प्रमाणे दरमहा दिले सुद्धा. म्हणजे तेव्हा एकनाथ शिंदेंचं सरकार असतानाच त्यांनी ते महिलांना वाटप केलं सुद्धा. आता निवडणूक झाल्यानं सत्ता निवडून सरकार स्थापन झालं, महायुती सरकार निवडून आलं प्रचंड बहुमताने आणि त्यानंतर मग मात्र सरकारने क्रायटेरिया डिक्लेअर केला. तो क्रायटेरिया असा आहे की ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत आहे अशाच महिलांना लाडकी बहीण समजलं जाईल आणि त्याचा लाभ दिला जाईल. आता मित्रांनो, 2.5 लाख वार्षिक उत्पन्न ज्या महिलांचं म्हणजे ज्या महिलांच्या कुटुंबाचं आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे साधारण महिन्याचं उत्पन्न त्यांचं 20,000 ते 25,000 रुपये आहे, अशा महिलांचे पती ते बिचारे काबाड कष्ट करतात, मजुरी करतात किंवा अजून काही समजा कामं करत असतील, प्रतिष्ठित कामं, तर ते मात्र देशी दारू बहुसंख्य जे पीत असतील, ज्या महिलांचे पती ज्या लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला बसतात क्रायटेरियामध्ये, त्यांचे पती मात्र देशी दारू पितात आणि त्यांना सरकारने किती रेट वाढवला तर पर क्वार्टर फक्त 10 रुपये. आता माझंच उदाहरण मी आपल्या सर्वांसमोर मांडतो. मी ज्या ब्रँडची दारूचं सेवन रोज करतो मी रोज सेवन, तर त्या ब्रँडच्या दारूच्या क्वार्टरची किंमत काल परवापर्यंत 150 रुपये 160 रुपये होती आणि आज या सरकारने आपले दिव्य अर्थमंत्री त्यांना कुठून पैसा कसा काढायचा हे चांगलं, ह्याचं ज्ञान चांगलं अवगत आहे. त्यांनी याच्यावरती 50% अधिक कर वाढवला आणि ती ज्या ब्रँडची दारू मी 160 रुपयाला घेत होतो, तर ती दारू आज मला 250 रुपयाला घ्यावी लागते, म्हणजे 90 रुपये त्याची किंमत वाढलेली आहे. आता मला सांगा, रोज 90 रुपये म्हणजे महिन्याचे 30 दिवसाचे किती झाले, 9 त्रिक 27, म्हणजे 2700 रुपये पर मंथ मला जास्ती लागणार. आणि वर्षाला जर आपण जर हे 2700 मल्टिप्लाइड बाय 12 हे जर केलं, मी 12 महिन्याचा हिशोब जर केला, तर मला वर्षाला तब्बल 32,400 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. ही लूट नाही आहे तर काय आहे. आणि जर अजून कॅल्क्युलेशन केलं फर्दर, तर 5 वर्षाचा हिशोब करा, हे सरकार 5 वर्ष राहणार आहे, तर 5 वर्षाचा जर हिशोब केला तर 5 वर्षाला 32,400 पर इयर मल्टिप्लाइड बाय 5 इट कम्स टू 1,62,000. 1,62,000 रुपये या 5 वर्षात
माझ्याकडनं लुटायचं प्लॅनिंग आजच्या या महायुतीच्या सरकारने केलेलं आहे. कशासाठी? तर यांनी यांच्या राजकारणासाठी जी लाडकी बहीण योजना जाहीर केली, त्या लाडक्या बहिणींना देण्यासाठी दरमहा माझ्या शिरावरती, माझ्यासारख्या तमाम मद्यप्रेमीच्या शिरावरती हा अतिरिक्त भुर्दंड विनाकारण बसवलेला आहे. आणि ही लूट चाललेली आहे. का? तर आज विचार करा की मी आणि माझ्यासारखे अनेक मद्यप्रेमी लोक जर पर डे किमान 160 रुपये लिकरसाठी जर मी अफोर्ड करू शकतो, तर माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल का? नाही. माझं उत्पन्न हे निश्चितच 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे की ज्याच्या योगे मला हा रोजचा 160 रुपयाचा जो खर्च आहे, मी घरी बसून जर दारू प्यायलो तर 160 रुपये मिनिमम पर डेचा खर्च हा म्हणजे माझं उत्पन्न निश्चितच 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे वार्षिक उत्पन्न. आणि म्हणून म्हणजे ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी भुर्दंड मी आणि माझ्यासारखे तमाम मद्यप्रेमी जनतेला भरावे लागणार आहेत. पर हेड 1,62,000 रुपीज इन 5 years. विचार करा मित्रांनो, ह्या भुर्दंड आपल्या डोक्यावर बसणार आहे आणि या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ आपल्या बायकांना मिळणार आहे का? मिळू शकणार आहे का? नाही. आपण मागतही नाही, अपेक्षाही करत नाही. परंतु जर तुम्ही ह्या लाडकी बहीण योजनेसाठी आमच्या डोक्यावरती आम्हाला भुर्दंड भरायला लावताय, आमच्या शिरावरती हे ओझं टाकताय, तर आमच्या बायकांना म्हणजे आमच्या पत्नींना मात्र याचा फायदा बिलकुल मिळणार नाही. म्हणजे सरकारसाठी आम्ही ह्या योजनेसाठी आम्हाला पैसे भुर्दंड भरायला लावताय तुम्ही विनाकारण, आणि आमच्या बायका तुमच्यासाठी सरकारसाठी त्या दोडक्या बहिणी झाल्या का? म्हणजे लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना जे समजा देशी पीत असतील त्यांना फक्त 10 रुपये पर डे. साहजिकच आहे, ते त्यांची ऐपतच नाही दुसरी दारू घ्यायची. आणि आम्ही मात्र तुम्हाला सरकारला दरमहा किमान 2700 रुपये, दर वर्षाला किमान 36,400 रुपये आणि दर 5 वर्षाला जर तुम्ही मध्ये टॅक्स वाढवला नाही तर दर 5 वर्षाला आम्ही तुम्हाला 1,62,000 रुपये तुम्ही प्रत्येक मद्यप्रेमी नागरिकाच्याकडनं प्लॅनिंग करून वसूल करणार आहात का? हे ब्लॅकमेलच आहे आणि ही लूटच आहे आमची. तर मित्रांनो, आजपर्यंत आपण दारू पिणं हे एकदम कमी प्रतीचं मानलं जायचं दारू पिणारा व्यक्ती. पण आज आपण उजळ माथ्याने वाईन शॉपमध्ये जातो, उजळ माथ्याने आपण परमिट रूम्समध्ये जातो आणि मग याच्या विरोधामध्ये मात्र आपण जे सरकार जी आपली लूट करतं आहे, आपल्याला ब्लॅकमेल करून आपल्याकडनं विनाकारण पैसे काढून घेत आहे जास्ती. आणि कशासाठी? तर यांच्या राजकीय लाभासाठी, या सरकारच्या महायुतीचे जे 3 घटक पक्ष आहेत त्यांच्या राजकीय फायद्यासाठी ही योजना काढली गेली. आणि त्याचा भुर्दंड आमच्यावर बसवला आहे. जे रोज मद्यसेवन करतात किंवा कोणी आठवड्यातून 3दा करत असतील, 2दा करत असतील, या सगळ्यांच्या शिरावरती तुम्ही हे ओझं टाकताय की ज्यांच्या बायकांना या लाडक्या बहिणीचा काही एक उपयोग होणार नाही आहे. म्हणजे तुमच्यासाठी आमच्या बायका दोडक्या बहिणी झाल्या. तर मित्रांनो, आता आपण याच्यावरती
ठरवून ह्या सरकार म्हणजे ही जी योजना काढलेली आहे की हा जो भुर्दंड बसवलेला आहे आमच्यावर विनाकारण, ही जी लूट चालवलेली आहे सरकारने, त्याचा कुठेतरी आता आपण ठरवून उजळ माथ्याने बाहेर येऊन त्याचा विरोध करायला पाहिजे. तुर्तास इथेच थांबतो. ह्याच गोष्टीवरती मी काही व्हिडिओचं कॅम्पेनिंग करणार आहे. या येणाऱ्या ज्या महापालिकेच्या निवडणुका, ज्या लोकल बॉडीजच्या निवडणुका येणार आहेत, त्या वेळेपर्यंत मी हे कॅम्पेन करणार आहे व्हिडिओजचं की सरकार कशी लूट करते मद्यप्रेमींचं. तर याचा उद्देश एकच आहे माझा की माझ्या सगळ्या मद्यप्रेमी मित्रांना, भावांना जागृत करणं हा माझा एकमेव उद्देश आहे याचा. आणि सरकारला पण जाणीव करून द्यायची की तुम्ही आमची लूट करताय. लूट, यू आर लूटर्स, यू आर लूटिंग अस. महायुती सरकार, मिस्टर चीफ मिनिस्टर, मिस्टर डेप्युटी चीफ मिनिस्टर अँड फायनान्स मिनिस्टर, तुम्ही आमची लूट करताय मद्यप्रेमींची. आणि आमच्या बायकांना तुम्ही दोडक्या बहिणी ठरवताय. आणि मला विशेष याचं वाटतं की आजपर्यंत किंवा या गोष्टीवरती तो मोदींना अक्कल शिकवणारा एक दीड शाणा आहे, रोज टी व्हीवर दिसतो आपल्याला, तो एक चकार शब्द बोलला नाही. किंवा आपल्या सुप्रियाताईसुद्धा काही बोलल्या नाहीत याच्यावर. का बरं? आणि म्हणून सुप्रियाताईंसाठी मी जाणीव करून देतो की आमच्या बायकांना त्यांनी, तुम्हाला फार महिलांचं तुम्ही कड असते ना महिलांची, म्हणून तुम्हाला सांगतो आहे की आमच्या महिलांना, आमच्या पत्नींना, आमच्या बायकांना मात्र सरकारने दोडक्या बहिणी ठरवलेलं आहे. तर याबाबत आता आपण जागृत व्हायला पाहिजे सगळ्यांनी. आणि याचा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने विरोध करायला हवा निश्चितच. इथेच थांबतो. माझा व्हिडिओ आवडला असेल, माझे विचार आवडले असतील तर माझा व्हिडिओ जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझं लोकहितवादी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.